नमस्कार, मी सौ लीला हर्षद सोनवणे। यस, 10वीचे रिझल्ट लागलेत। कसं वाटतंय? सगळ्यांना उत्सुकता असेल ना, माझं कुठल्या कॉलेजला नंबर लागेल, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, इंजिनिअरिंग करायचं, मग इंजिनिअरिंगमध्ये अजून काय काय निवडायचं। सो हे किती एक्साइटिंग आहे ना सगळ्यांसाठी। आणि ह्या एक्साइटमेंटमध्ये कुठेतरी थोडीशी पेरेंट्सची, पालकांची तळमळ पण आहे की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला बेस्ट करिअर मिळावं, बेस्ट कोर्स कंप्लीट व्हावा। माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे मागच्या काही वर्षांमध्ये की येस, टेक्निकल नॉलेज गरजेचं आहेच। आपण जो कुठला कोर्स, जो कुठलं डिग्री घेणार आहोत ती इम्पॉर्टंट आहेच। त्याचबरोबर ना, आता सर्वाइव्ह करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, सस्टेन करण्यासाठी ना स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत। मग कोणते कोणते स्किल्स? तर खूप सोपं आहे। पहिली गोष्ट तर लीडरशिप स्किल, कम्युनिकेशन स्किल। ज्यावेळेस आपली मुलं बाहेर पडतील, एखाद्या टीमबरोबर काम करतील, एखाद्या ग्रुपसोबत काम करतील, एका चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये, कंपनीमध्ये ते जातील, त्यावेळेस त्या सगळ्या लोकांमध्ये राहून स्वतःला त्यांच्यामध्ये मिक्स करणं आणि त्यांच्याकडनंही कामं करून घेणं, ज्याला आपण टीम मॅनेजमेंट म्हणतो। एका योग्य वेळेत ते काम पूर्ण करणं, ज्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणू शकतो। आपल्या स्वतःच्या पर्सनल लाईफचे गोल ठरवणं, मग त्याच्यात शॉर्ट टर्म गोल आले, लॉंग टर्म गोल आले। आणि मग गोलची पण एक व्याख्या मी माझ्या सेमिनारमध्ये नेहमी सांगत असते। तो गोल कसा असावा? स्मार्ट असावा। स्मार्ट म्हणजे कसा? S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर ॲक्च्युअल, R फॉर रिअलिस्टिक आणि T फॉर टाईम बाउंड। तर असा तुमचा स्मार्ट गोल असावा। सो आय कॅन सजेस्ट राईट नाऊ की प्रत्येक मुलांनी, प्रत्येक पेरेंट्सने त्यांच्या मुलांसाठी पुढच्या 3 वर्षात काय डिग्री अचीव करायची आहे, पुढच्या 5 वर्षात कोणती डिग्री अचीव करायची आहे, आणि या डिग्रीकडे जाताना कुठले स्किल्स त्यांच्यामध्ये ऑलरेडी आहेत आणि कुठले अजून इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर आत्ता त्यांचा पाया भक्कम करता आला आपल्याला, तर तिथून पुढचा त्यांचा प्रवास आणि जे काही त्यांचं डेस्टिनेशन आहे, जिथे त्यांना पोहोचायचं आहे, तिथे पोहोचणं त्यांना सुखकर होणार आहे। आणि ऑफकोर्स यू कॅन टेक हेल्प। बरेचसे गाईड करणारे लोक असतात, काउन्सिलर्स असतात, करिअर काउन्सिलर असतात, शिक्षण क्षेत्रातले असे लोक असतात ज्यांनी अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्राला दिलेली आहेत, तर त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता। पण अगदीच विचार न करता फक्त आपल्या शेजारच्या मुलांनी कुठेतरी ॲडमिशन घेतलं आहे किंवा कोणत्या अमक्या नातेवाईकाच्या मुलाने ॲडमिशन घेतलं आहे, हे न बघता आपल्या पाल्याची काय कॅपॅसिटी आहे, त्यांचे काय कौशल्य आहेत, त्याची काय आवड आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पॅशन काय आहे, याचा विचार करून जर करिअर निवडता आलं ना, मजा येऊन जाईल। त्या मुलांना पण ते सोपं जाईल। बऱ्याचदा असं होतं, असं जबरदस्तीने केलेलं जे करिअर आहे त्याच्यामध्ये 1-2 वर्षात आपल्याला लक्षात येतं की त्या मुलाला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, आणि त्यामुळे मग तो तेवढा टाईम स्पॅन तो वाया जातो। पालकांची लाखो रुपयाची फीज वाया जाते। आणि जर ते मूल डिमोरलाइज झालं, त्याच्यातनं त्याला बाहेर काढणं किंवा त्या पेरेंट्सला जे डिससॅटिस्फॅक्शन येतं त्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं हे खूप कठीण होऊन जातं, क्रिटिकल होऊन जातं। मग का नको आपण आत्तापासूनच विचार करायला? तर तुम्ही तुमच्या मुलाला लहानपणापासून ऑब्झर्व करतायत, तर बघा त्याच्यामध्ये काय चांगलं आहे। कुणामध्ये क्रिएटिव्हिटी खूप चांगली असेल, कुणामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल स्किल खूप चांगले असतील, कुणाला दुसऱ्यांना शिकवणं, आपलं नॉलेज दुसऱ्यांशी शेअर करणं खूप सोपं जात असेल आणि आवडत असेल, तर हे पॅशन आपल्याला ओळखता आलं पाहिजे। आणि त्यानुसार जर मुलांचं करिअर घडलं तर सॅटिस्फॅक्शन ॲज वेल ॲज गुड मनी, ह्या दोन्ही गोष्टींचा एक सुंदर योग त्यांच्या जीवनात येईल। आणि तसं मग ते आयुष्य त्यांच्यासाठी पण आणि आपल्याला, त्यांना सुखी बघून आपल्याला तो जो त्यावेळेस आनंद मिळेल, तर तो क्षणसुद्धा एन्जॉय करायला आपल्याला सगळ्यांना मजा येईल। सो आय वुड रिक्वेस्ट ऑल द पेरेंट्स, ऑल द स्टुडंट्स की स्वतःचं पॅशन ओळखा आणि त्याप्रमाणे करिअर निवडा। सर्वांना नवीन करिअरच्या सुरुवातीसाठी, हा जो तुमचा पाया रचला जाणारे करिअरचा, त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक। थँक्यू।